पुण्यात डायल 112वर खोटी माहिती देणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, गुन्हा दाखल. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. पुण्यातून एक धक्कादायक आणि चीड आणणारी बातमी समोर येते. महिलांवर अत्याचार सुरू असल्याचा खोटा फोन करून पोलीस यंत्रणेची दिशाभूल करणाऱ्या एका विकृतावर पुणे ग्रामीण पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. पुण्यातील उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. आरोपी विजय रमेश जाधव यांनी डायल 112 या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून इंदिरानगर येथील तुपे बिल्डिंग हॉस्टेलमधील मुलींवर मारहाण आणि अत्याचार सुरू असल्याची खोटी माहिती दिली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून उरुळी कांचन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. मात्र तिथे असा कोणताही प्रकार घडला नसल्याचं समोर आले. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीने यापूर्वीही अनेकदा डायल 112वर फोन करून पोलिसांना अशीच खोटी माहिती दिली होती. सरकारी यंत्रणेचा वेळ आणि मनुष्यबळ वाया घालून आपत्कालीन सेवेचा गैरवापर केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ऋषिकेश रासकर यांनी फिर्याद दिली आहे. यावरून आरोपी विजय जाधव याच्याविरुद्ध BNS कलम 217 अंतर्गत उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार खरात या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज पुणे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.